चहा घ्या. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. स्वामींची पूजा सुद्धा घ्यायची. सकाळी बघा, आपल्या घरामधले स्वामी एक जिवंत व्यक्ती आहेत. अशा प्रकारे स्वामींशी नातं जोडा. स्वामी म्हणजे आपल्या फॅमिलीमधले फॅमिली मेंबर आहेत. जे पण तुमच्या घरातून बनवाल, जसे की बघा, चहा असेल, नाश्ता असेल, जेवण असेल, तर सगळ्याचा स्वामींना नैवेद्य दाखवा. देव म्हणतात ना, वासाचा धनी असतो, पण साक्षात नैवेद्य सुद्धा देव ग्रहण करतात कोणत्या ना कोणत्या रूपात. तुम्हाला सुद्धा अनुभव प्रचिती येतच असतात. तर प्रत्येकजण म्हणते की आमच्या घरात का नाही असं होत, किंवा आम्हाला स्वामी कधी फुल का नाही देत. तर कसं असतं माहिती आहे का, फक्त स्वामींची सेवा म्हणजे फक्त स्वामींच्या मूर्तीला वस्त्र घालणे, नमस्कार करणे ही सेवा नाही. स्वामींची सेवा म्हणजे बघा, आपल्या सेवन चक्रामध्ये स्वामींना स्थान देणं किंवा सेवन चक्रामध्ये स्वामी असणं आणि स्वामींचं नामस्मरण, स्वामींचा नित्याभिषेक. स्वामी म्हणजे आपल्या घरातली एक व्यक्ती आहे. अशा प्रकारे स्वामींशी तुम्ही संवाद साधा. तुम्हाला सुद्धा स्वामी जसं मला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतात, तसं तुम्हाला सुद्धा एक ना एक दिवस स्वामी नक्की दर्शन देतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काही काही लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे, हे लोक नको त्या गोष्टीमध्ये अडकतात, असं म्हणजे प्रत्येकाचे एक विचार बघण्याची दृष्टी खूप वेगवेगळी असते. पण कोणी काही म्हणतं म्हणून स्वामींवरची श्रद्धा भक्ती कधी कमी करू नका. कारण तीच खरी परीक्षेची वेळ असते. स्वामी खूप परीक्षा घेतात, पण परीक्षा घेऊन सुद्धा स्वामी बघा तुम्हाला नक्की त्यातून बाहेर काढतात आणि स्वामींची कृपा तुमच्यावरती राहते. आता किती वेळाचा बघा स्वामींना चहा ठेवलाय. कधी कधी पटकन घेतात स्वामी आणि कधी कधी बघा खूप उशीर लागतो बरं का. आणि कधी कधी ठेवून गेल्यानंतर स्वामी नैवेद्य ग्रहण करतात. असे सुद्धा भरपूरसे अनुभव आहेत. स्वामी तुम्ही चहा घ्या, मी जाते आता, माझी कामं करते आणि तुमची पूजा लवकरच करते, अभिषेक करते. मी चालले स्वामी, तुम्ही चहा घेत नाही ना, आता जाते मी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.